हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा. वन्दे गुरुपरम्परा. वन्दे गुरुपरम्परा. सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवद्गीतेचा 6वा अध्याय झालाय आपला पूर्ण. पुढचा अध्याय सुरू करण्यापूर्वी काल एका प्रवचनाला जाण्याची संधी मिळाली. वेळेत जुळत होतं. चिन्मय मिशनचे स्वामी अद्वैतानंद यांच्या प्रवचनाला गेलो. सुंदर गोष्ट शिकायला मिळाली आणि जी शिकायला मिळाली ती आहे बोधसार. फक्त 3 कडव्यांचं, 3 कडव्यांची रचना आहे. आणि म्हणून पुढला अध्याय सुरू करण्यापूर्वी ती रचना घ्यावी असं वाटलं आणि ही घेऊ इच्छितो आहे. चिन्मय मिशनचे प्रमुख स्वामी तेजोमयानंद हे होते आणि ह्या तेजोमयानंदांची ही रचना आहे. आणि स्वामी अद्वैतानंदांनी काल ती सांगितली. अतिशय सुंदर. स्वामी अद्वैतानंदांचं शिक्षण बिलासपूरला झालंय. आहे नाशिकचे. त्यांच्याशी काल चर्चा करण्याची संधी मिळाली आणि म्हणून
परमपूज्य स्वामी तेजोमयानंदांचं 3 श्लोकांचं बोधसार आज आपण इथे घेतो आहोत. व्हॉट्सअपला मी टाकलाय, जेणेकरून सगळ्यांना ते 3 श्लोक नजरेसमोर घेता येतील. पहिली ओळ वाचून दाखवतो आणि सुरू करूया. अभ्यास सगळेच जण करतात. प्रत्येकाला असं वाटतं की आपला अभ्यास बरोबर आहे. पण तो अभ्यास शास्त्रशुद्ध आहे की नाही? शास्त्राला धरून आहे की नाही? आणि त्या दिशेने मला अनुभव येतोय की नाही? ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. नाहीतर अभ्यास चालू असतो आणि काका नेहमी म्हणतात की नुसता चालू अभ्यासाला महत्व नाही, त्याचं काय मिळालं पाहिजे आपल्याला? परिणाम बघायला मिळाले पाहिजे. माझ्या जीवनामध्ये त्या दृष्टीने बदल मला पाहायला मिळाले पाहिजे. आणि असा जो अभ्यास असतो, त्या अभ्यासाचं काय महत्व आहे आणि त्याचा सार कसा काढायचा? अर्थात ज्यांनी तसा अभ्यास केला असेल त्यालाच असा सार काढता येतो. आणि परमपूज्य स्वामी तेजोमयानंदजी यांचं आहे, हेही तसे मूळ जबलपूरचे, पण मराठी यांचं झालेलं आहे. त्यांच्याशी भेटायचं आणि बोलायची संधी मिळाली होती, कारण इथे पोटगव्हाणला ते आले होते. मिशन चिन्मय मिशन असो, रामकृष्ण मठ असो, की वारकरी संप्रदाय असो, शांकर अद्वैत वेदांताचे कट्टर पुरस्कर्ते असणारे हे 3ही संप्रदाय आहेत. त्यामुळे यांचे अभ्यास सारखे असतात, यांचं चिंतन सारख्या दिशेचं असतं आणि चाकोरी सोडून कधीही नसतं. चाकोरी कशी ओळखायची? प्रस्थान त्रयीला धरून असेल तर बरोबर आहे. प्रस्थान त्रयीला सोडून असेल, बाजूला ठेवून द्यायचं. आणि म्हणून स्वामी तेजोमयानंदांचं बोधसार याच या ठिकाणी घेतोय. एकमेवा द्वितीयं हि ब्रह्म, एकमेवा द्वितीयं हि ब्रह्म, निर्गुणं निश्चलं निर्विकारम्, एकमेवा द्वितीयं हि ब्रह्म. ध्रुवपद आहे. ब्रह्मस्वरूपाच्या अनुभूतीविषयी स्वामीजी बोलतायत. सार सांगतायत केवळ 3 श्लोकात. खूप मोठं विश्लेषण आणि फापट पसारा करणाऱ्यांची संख्या खूप असते. त्यातनं सार काढणं खूप कठीण असतं. 9,000 श्लोकांची ज्ञानेश्वरी, भागवत, 700 श्लोकांची भगवद्गीता, याच्यातनं सार काढणं फार कठीण असतं. पण काही लोक सारच लिहितात. म्हणून चतुश्लोकी भागवत, एक श्लोकी भागवत
एक श्लोकी गीता असे सार काढणारे खूप असतात, फार कमी असतात. आणि तेजोमयानंदांनी सुद्धा वेदांत तत्वज्ञानाचं सार काढलं आहे. ते सार आपण बघूया आणि त्या अनुभवाचं पण ते सार आहे. आणि म्हणून त्याचं नाव आहे बोधसार. कोणत्याही गोष्टीबद्दल ज्या वेळेला आपल्याला माहिती मिळते त्याला इन्फॉर्मेशन म्हणतात. ती गोष्ट आपल्याला कळते तेव्हा त्याला नॉलेज असं म्हणतात. पण आत्मतत्वाची माहिती ही कठीण आहे आणि आत्मतत्व कळणं अशक्य आहे. कारण द्वैत भावातून आत्मतत्व कधी कळत नाही. हे आत्मतत्व आणि हा मी असं आत्मतत्व कळत नसल्यामुळे तेच होऊन ते जाणून घ्यावं लागतं. जी गोष्ट तेच होऊन जाणून घ्यावी लागते त्याला बोध असं म्हणतात. म्हणून इन्फॉर्मेशन वेगळी, नॉलेज वेगळं आणि बोध वेगळा. आणि आत्मतत्वाविषयीचा बोध झालेला तेजोमयानंद या ठिकाणी व्यक्त करतात आहे. एकमेवा द्वितीयम हि ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? एकमेव अद्वितीय आहे. एकमेव अद्वितीय शब्दामध्ये तीन शब्द अनुस्यूत आहेत. एक आहे एकम, दुसरा आहे एव आणि तिसरा आहे अद्वितीय. ब्रह्मस्वरूपाला एकम एवम अद्वितीयम का म्हणावं लागतं? एक शब्द एकत्व दर्शवतो. हे तर आम्हाला पण माहिती आहे. ज्या गोष्टीमध्ये स्वगत भेद नसतो, सजातीय भेद नसतो आणि विजातीय भेद नसतो, ती गोष्ट एकमेव असते. आता स्वगत भेद म्हणजे काय? चिकू आहे, तो जर आपण फोडला, वरचं साल वेगळं असतं, आतमधला गर वेगळा असतो आणि बीज वेगळं असतं. म्हणजे बी, गर आणि साल असे तीन भाग असतात. आंबा जर कापला, वरचं साल, मधला गर आणि आतमधली कोय, याला स्वगत भेद म्हणतात. वस्तू जरी एक असली तरी त्या वस्तूच्या आत भेद असतात आणि ब्रह्मामध्ये असे कुठेही भेद नाही. म्हणून ब्रह्मामध्ये स्वगत भेद नाहीत, नाहीत आणि नाहीत. दुसऱ्या भेदाला सजातीय भेद असतो. जात एकच आहे तरी त्यात फरक आहे. उदाहरणार्थ आंबा, हापूस आहे, पायरी आहे, लंगडा आहे. तिन्ही प्रकारचे हे वेगवेगळे आहेत. पण आंबा नावाचा फळ एकच आहे. हापूस, पायरी, लंगडा, केसर त्याचे प्रकार वेगळे आहेत, पण आंबा या फळाची जात एक आहे.
याला सजातीय भेद असं म्हणतात. आणि तिसरा आहे स्वगत भेद झाला, हा सजातीय भेद झाला. तिसरा विजातीय भेद. दगड आहे आणि फळ आहे, फळ आहे आणि मांजर आहे. याला विजातीय भेद म्हणतात. सांगायचं तात्पर्य असं आहे की एक जे ब्रह्म आहे त्या ब्रह्मात स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाहीत आणि विजातीय भेद सुद्धा नाही. तुम्हाला घरून काल असं जे ब्रह्म आहे की जे स्वगत, सजातीय आणि विजातीय भेद रहित आहे, ते ब्रह्म एकम एवम आहे. असंच ते ब्रह्म आहे, अद्वितीयम आहे. त्या ब्रह्मासारखं दुसरं ब्रह्म अस्तित्वात नाही. हे एक ब्रह्म आणि हे द्वितीय ब्रह्म, हे तृतीय ब्रह्म, असे अनेक ब्रह्म अस्तित्वात नाहीत. याला आपण म्हणतो नेह नानास्ति किंचन. नानत्व नाहीये, विविधत्व नाहीये, अनेकत्व नाहीये. नेह नानास्ति किंचन असं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म अद्वितीय आहे. थोडक्यात ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. निर्गुणम, प्रत्येक गोष्टीला गुण आहे. गुणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. अगदी दगड जरी म्हटलं तरी त्याला तमोगुण आहेच. जीव जर म्हटला तर त्याला सत्व, रज आणि तमोगुण आहे. वाघीण जर घेतली आपल्या पिलांची भूक शमण्यासाठी, पिलांचं पोट भरण्यासाठी ती प्रयत्न करते, रजोगुण आहे. दुसऱ्याचं शरीर छिन्न विच्छिन्न करून तो प्रयत्न करते, तमोगुण आहे. सत्वगुण अत्यल्प आहे. मनुष्यामध्ये तीनही गुण आहेत, सत्व, रज आणि तम. कधी कोणता गुण बलाबल जास्त आणि कमी असेल हे सांगता येत नाही. म्हणून परब्रह्मामध्ये गुण नाही, म्हणून परब्रह्म निर्गुण आहे. समजून घ्या, मी कसा आहे त्याचं हे वर्णन आहे. निर्गुणम निश्चलम. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जे जातं त्याला चलायमान असं. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जे जातच नाही त्याला स्थिर म्हणतात. जे जाऊ शकतो पण जात नाही त्याला निश्चल म्हणतात. पर्वत निश्चल आहे असं नाही म्हणत, पर्वत स्थिर आहे असं म्हणतात, किंवा अचल आहे असं म्हणतात, पण निश्चल आहे असं नाही म्हणत. म्हणून निश्चल शब्द हा बारीक
लक्षात घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. हा जो निश्चल शब्द आहे हा समजावून घ्यायला पाहिजे. तो चलायमान नाही आहे. म्हणून ब्रह्म निश्चल आहे. तद्ब्रह्मम निश्चलमहम न च भूत संगा. श्रुती आहे. तिसरा मुद्दा दिला आहे निर्विकारम. आम्हाला विकार असतात. चष्मा लावलाय याचा अर्थ डोळ्याला विकार झालाय. सर्दी झाली आहे याचा अर्थ देहाला विकार झालाय. आधी देह लहान होता, मग त्यापेक्षा मोठा झाला, त्यापेक्षा अधिक मोठा झाला, पुढे तो क्षीण झाला, पुढे तो नष्ट झाला. अस्ति जायते वर्धते विपरिणमते विपक्षीयते विनश्यते. प्रत्येक देहाला 6 विकार आहेत. ब्रह्माला कुठलाही विकार नाही, म्हणून ब्रह्म निर्विकार आहे. हे ध्रुवपद झालं. आता पहिलं कडवं. अत्र वेदांतमेव प्रमाणम बोधकः सद्गुरुस्तत्वनिष्ठः ईश्वरानुगृहीतेन वेद्यम एकमेवाद्वितीयम हि ब्रह्म. आता हे एकमेव, अद्वितीय, निर्गुण, निश्चल आणि निर्विकार नावाचं जे ब्रह्म आहे, हे ब्रह्म कुठल्या साधनाने कळेल? प्रमाण शब्दाचा अर्थ साधन होतो. कुठल्या साधनाने कळेल? प्रमाण शब्दाचा अर्थ साधन असावं. वेदांतो नाम उपनिषद प्रमाण. हा शंकर महाराज कंधारकरांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. वेदांतो नाम उपनिषद प्रमाण. हा उपनिषद हे त्याचं साधन आहे. आणि वेदांत मेव, वेदांत हे एकमेव आत्मबोधाला मदत करणारं साधन आहे. आणि त्याचं नाव उपनिषद असं आहे. वेदांत शब्दाचा अर्थ 2-3 अर्थ घेतले जातात वेदांत शब्दात. पहिला अर्थ असा आहे की वेदाच्या सगळी शेवटी सांगितलेला, त्याला वेदांत असं म्हणतात. अंत म्हणजे शेवटी. दुसरा सार असा आहे की ह्या प्रमाणापेक्षा अन्य श्रेष्ठ प्रमाणच अस्तित्वात नाही, म्हणून हे अंतिम प्रमाण आहे, म्हणून वेदांत. सर्वश्रेष्ठ प्रमाण, अंतिम प्रमाण, एकमेव प्रमाण. अत्र वेदांतमेव प्रमाणम. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड असे वेदांचे 3 प्रकार, 3 विभाग केले जातात.
वेदांतात कर्माचा भरपूर भाग आहे. 50% कर्माचा भाग आहे, 40% उपासनेचा भाग आहे आणि 10% ज्ञानाचा भाग आहे. म्हणून ज्ञानकांड याला वेदांत असं म्हणतात. यात उपनिषद दिलेली आहे. नाही तर शेवटचं पान उघडून पाहायचं वेदांत असा त्याचा अर्थ नाही. पण त्या ज्ञानकांडामध्ये अंतिम प्रमाण आहे, सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे, निखालस प्रमाण आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट तिथे नाही. त्यानंतर अभ्यास संपला. कर्मकांडानंतर अभ्यास संपत नाही, उपासना प्रारंभ होते. उपासना कांडानंतर अभ्यास संपत नाही, ज्ञानकांड चालू होतं. पण ज्ञानकांडानंतर अभ्यास उरत नाही, बोध होतो. म्हणून अंतिम प्रमाण, सर्वश्रेष्ठ प्रमाण, यापेक्षा थोर प्रमाणच नाही, त्याला वेदांत असं म्हणतात. अत्र वेदांतमेव प्रमाणम. वेदांत हे एकच प्रमाण आहे आत्मतत्व जाणण्यासाठी. पण एक प्रश्न विचारावासा वाटतो की असं प्रमाण जाणून घेण्यासाठी माझी बुद्धी मदत करेल का हो? मला सवय आहे वाचनाची, पण असं वेदांत ग्रंथामध्ये जर मी वाचलं तुम्हाला आत्मबोध होईल का हो? याचं उत्तर नाही असं आहे. पुष्कळदा जे वाचलं असतं ना ते कळतच नाही. काही जणांना थोडं थोडं कळतं आणि थोडं थोडं नाही कळत. आणि काही जणांना जे सांगितलं त्याच्यापेक्षा विपरीतच कळत. त्यांचं डोकंच उलट चालतं, पूर्वसंस्कारच तसे असतात. अत्र वेदांतमेव प्रमाणम. मग आता हे नीट कळून घेण्यासाठी मी काय केलं पाहिजे? बोधकः सद्गुरुस तत्वनिष्ठ. त्याचा बोध होण्यासाठी तत्वनिष्ठ सद्गुरूंची गरज आहे. कर्म प्रवण करणारे नव्हे, उपासना प्रवण करणारे नव्हे, ज्ञान सांगणारे गुरु लागतात. कसे असतात ते? त्यांनी ते ज्ञान अनुभवून घेतलेलं असतं. नाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात नाथ महाराज? शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डोल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थू, यथा उचितू निज भावे. सद्गुरु कसे असले पाहिजे? ब्रह्मज्ञाने पारंगतू तर असलेच पाहिजे. शब्दज्ञाने पारंगतू तर असलेच पाहिजे. ब्रह्मानंदे सदा डुल्लतू म्हणजे तत्वनिष्ठ असले पाहिजे. पण शिष्याला तिथपर्यंत घेऊन जाणारे असले पाहिजे, बोध करून देणारे असले पाहिजे. बोध झालेला असला पाहिजे आणि बोध करून देण्याचं दयाळुत्व त्यांच्यापाशी असलं पाहिजे. अशा सद्गुरूंकडे गेल्याशिवाय वेदांत कळत नाही. स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ होत नाही. अत्र वेदांतमेव प्रमाणम बोधक सद्गुरु तत्वनिष्ठ ईश्वरानुगृहीतेन वेद्यम. असे सद्गुरु मिळण्यासाठी ईश कृपेची गरज आहे. ईश्वराची कृपा झाल्याशिवाय सद्गुरूंची भेट होत नाही.
ईश्वरानुगृहीतेन वेद्यम. श्री गुरु हे आहेत, ह्याची जाण केव्हा होते? ईश्वराची माझ्यावर कृपा झाल्यानंतर. ईश्वरानुगृहीतेन वेद्यम. ईश्वर पहिल्यांदा कृपा करतो. ईश्वराची कृपा झाली की श्री गुरूंची कृपा होते, श्री गुरूंची प्राप्ती होते. श्री गुरूंची कृपा झाली की शास्त्र जसं कळायला पाहिजे तसं कळतं. ईशकृपा, शास्त्रकृपा, गुरुकृपा आणि गुरूंच्या कृपेने मी कोण आहे याचं ज्ञान होतं. आणि यमे वैश्यस्तेन लभ्य तस्यैष आत्मा विमृणुते तनुम स्वाम. मी कुठल्याही नोट्स काढून आणलेल्या नाहीत बरं का. पण आपले रोजचे विषय आहेत. ईश्वरानुगृहीतेन वेद्यम. ईश्वर प्राप्ती, ईश्वराची कृपा जेव्हा होते तेव्हाच सद्गुरु मिळतो. आणि सद्गुरूंचा लाभ शास्त्र कळायला लागतं. आणि सद्गुरूंची कृपा, आत्मरूपता ही सद्गुरूंची कृपा आहे. आणि सद्गुरु भेटता क्षणीच शास्त्राचे अर्थ उमगायला लागतात. दुसरं कडवं घेऊया. ज्ञानगम्यम तुरीयम हृदिस्थम. खूप जणांना खूप ज्ञान असतं, अगाध वाचन झालेलं असतं, मेंदूमध्ये साचवून ठेवण्याची क्षमता सुद्धा चांगली असते. पण जगताचं कितीही जरी ज्ञान झालं तरी ते ज्ञान त्रोटकच आहे बघा. वैद्यक शास्त्राचं एवढं मोठं ज्ञान सगळ्यांना झालेलं, महान पंडित वैद्यक शास्त्र शिकलेले कोरोना बद्दल माहितीच नाही म्हणायचे. आम्हाला पाहिजे तसा तो गवसतच नाही म्हणायचे. खऱ्या अर्थाने त्याच्यावर औषधच नाही म्हणायचे. क्वारंटाईन होण्याशिवाय आणि करण्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही असं. एका नवीन आजाराविषयी सगळेजण दिंगमूड होऊन जातात. जो आजार दृश्य स्वरूपाचा आहे, दिसतोय. सर्दी पडसं झालाय, खोकला आलाय, ताप आलाय, तरीही कळेनासं होतं, तरीही सुचेनासं होतं. आत्मतत्व जाणणं किती सूक्ष्म आहे की जे कसं कळेल? ते ज्ञानाने कळत नाही. कसं नाही कळत? जागृतीमध्ये स्पष्ट ज्ञान असतं, स्वप्नामध्ये अस्पष्ट ज्ञान असतं, गाढ निद्रेत ज्ञानाची जाणीव हरवलेली असते. या नंतरची अवस्था महाकारण देहाची आहे. तिथे तुरीय असतो. जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थे बरोबर आहे. पण तुरीय ही अवस्था नाही आहे, पण या 3च्या सापेक्ष त्याला अवस्था म्हटलेला आहे. वास्तविक तुरीयला ब्रह्म म्हटलंय. मांडुक्य उपनिषद जर तुम्ही बघितलात तर ओंकाराचे अ उ म अर्धमातृका आणि बिंदू
असे 5 भाग केलेत. आकार हा जागृतीचा द्योतक आहे. मकार हा स्वप्नाचा द्योतक आहे. अ उ हा स्वप्नाचा द्योतक आहे. म हा सुषुप्तीचा द्योतक आहे. अर्धमातृका तुरीय आणि जो बिंदू आहे तो उन्मनी साक्षी. अ उ म अर्धमातृका आणि बिंदू अशा 5 गोष्टी मिळून ओंकार होतो. जागृत स्वप्न सुषुप्ती तुर्य आणि तो साक्षी जो बिंदू आहे ओंकारावरचा. ओंकार हा इथला विषय नाही. ज्ञानगम्यम तुरीयम हृदिस्थम असा ओंकार कुठे कळतो हो? माझ्या हृदयात. हृदय शब्दाचा अर्थ सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. रमण महर्षींनी हृदय शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांगितलाय. आम्ही डॉक्टर लोक त्याला हार्ट म्हणतो, त्याला हृदय नाही म्हटलंय. अलंकाराचं हृदय सुवर्ण आहे. अलंकाराचं हृदय सुवर्ण आहे. सद्दर्शन बघा, रमण महर्षींच्या सद्दर्शन मध्ये हे स्पष्ट केलं आहे. उपदेश सार मध्ये रमण महर्षींनी ते ज्ञानगम्य कसं आहे हे पण सांगितलं आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी हा उपदेश करत असताना ज्ञानगम्य कसं आहे हे सांगितलं आहे. परंतु हृदयस्थम हृदयामध्ये याचा अर्थ हार्ट मध्ये असा नाही होत. आणि म्हणून अलंकाराचं हृदय सुवर्ण आहे. हृदय शब्दाचा थोडक्यात अर्थ अधिष्ठान असा आहे. आत्मरूपम ही तद्देन ज्ञातम. ह्या पद्धतीने आत्मरूपाचं अवलोकन करता येतं. म्हणून पहिल्यांदा आत्मरूप कुठे बघायचं आहे? स्वतःमध्ये बघायचं. आत्मरूप सर्वप्रथम कुठे पाहायचंय? मला स्वतःमध्ये बघायचं आहे. बाहेर आत्मा आधी नाही बघायचा. आधी आत्मा आतमध्ये बघता आला पाहिजे. जर मला तो आतमध्ये बघता आला तरच नंतर तो बाहेर बघता येतो, नाहीतर नाही होत. सर्वभूत स्थितम यो माम. पहिल्यांदा त्याला स्वतःमध्ये बघता आला पाहिजे. आणि जेव्हा मी स्वतःमध्ये बघेन तेव्हाच मला तो बाहेर बघता येणार आहे, आधी नाही बघता येणार. सगळे भूत मात्र माझ्यामध्ये आहेत. एकत्व मनुपश्यताम. पहिल्यांदा मी तो आहे हे मला बघता आलं पाहिजे. आणि मग मी सगळ्यांमध्ये आहे हे बघता येईल. पहिल्यांदा व्यतिरेकाने अनुभव येतो, नंतर अन्वयाने अनुभव. आत्मवत सर्वभूतेषु यः समत्वेन पश्यते. सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. असो आत्मरूपम हि तद येन ज्ञातम. सोध्वनाः पारम आपनोति सत्यम. 6
अध्वना हा कठोपनिषदात अध्वन शब्दाचा अर्थ दिला. तो कसा आहे? अनुभवाला येणार आहे. पारम आपनोती सत्यम, सत्रूपाने फक्त तो अनुभवाला येतो. कसा आहे हो सत्रूप? त्रिकालेपी तिष्ठती इति सत. सत शब्द कशाला म्हणतात? जे कधीच नाश पावत नाही त्याला सत. जे कालाच्या अतीत आहे त्याला सत म्हणतात. जे असल्याशिवाय काहीच असू शकत नाही त्याला सत म्हणतात. सगळ्या गोष्टींचं असणं सत्वर अवलंबून आहे, लक्षात ठेवा. म्हणून सत एव सौम्य इदमग्रमासीत. सगळ्यात पहिल्यांदा जर काही दिसत असेल तर ते सत दिसतं. आपल्या घराचं दार बंद असतं, कॉलबेल वाजते, आपण काय म्हणतो? कुणीतरी आलेलं आहे. काय वाक्य आहे? कुणीतरी आलेलं आहे. कुणी आलंय वाटतं. हो, आलंय वाटतं म्हणजे आलंच आहे. कॉलबेल वाजली आहे. पण आलं आहे पहिल्यांदा काय कळलंय मला? आलं आहे कळलंय. हा जो आहे ना, हा सत आहे. कोण आलाय अजून माहिती नाहीये. कशा करता आलाय हेही माहिती नाही. मला त्यानंतर काय करायचं आहे हेही माहिती नाही. एवढंच माहिती आहे, आलं आहे. हा जो आहे हा सत आहे. त्यांना विचारा, कोण आहात? ते म्हणतात मी आहे. प्रत्येक माणूस, त्याचं नाव रामा असो, गोमा असो, सोमा असो, काही असो, तो म्हणतो मी आहे. म्हणून आत्मस्वरूप सामान्य आहे. आत्मस्वरूप मी रूप आहे. हा मी विशेष मी नसून हा मी सामान्य मी आहे. हा मी सद्रूप मी आहे. हा मी अस्ति ज्याच्यामुळे कळतं तो सद्रूप मी आहे. सद्रूप मी आहे म्हणून अस्ति कळतं. अस्ति कळतं म्हणून नाम आणि रूप कळतं. काल आपण वासुदेवानंद सरस्वतींच्या ब्रह्मचिंतनात पाहिलं होतं, नामरूप अस्तिभाती प्रिय सच्चिदानंद. सोध्वनः पारम आपनोति सत्यम, एकमेवा द्वितीयम हि ब्रह्म. ब्रह्म एकम एवम अद्वितीयम असं आहे आणि ते ब्रह्म मी आहे. कारण बोध कसा आहे? ते मी आहे याला बोध असं म्हणतात. हे पुस्तक आहे याला ज्ञान, ही चष्म्याची केस आहे याला ज्ञान असं म्हणतात. आणि ते मी आहे याला बोध असं म्हणतात. ते मी आहे तर जे ज्ञान आहे त्याला बोध म्हणतात. मला ज्ञानी व्हायचं नाही, मला ज्ञान रूप व्हायचं आहे. मला ब्रह्मज्ञानी व्हायचं नाही, मला ब्रह्मरूप व्हायचं आहे. ज्ञानी होणं ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे. आणि ज्ञानी शब्दामध्ये एकापेक्षा एक वरचढ ज्ञानी असू शकतात. बैलापेक्षा कुत्र्याचं ज्ञान जास्त चांगलं आहे. कुत्र्यापेक्षा हत्तीचं ज्ञान आणखीन चांगलं आहे.
एकापेक्षा एक वरचढ ज्ञानी असू शकतात. एका माणसापेक्षा दुसरा माणूस जास्त वरचढ असू शकतो. एका युनिव्हर्सिटीचा फर्स्ट क्लास फर्स्ट ग्रॅज्युएट दुसऱ्या युनिव्हर्सिटीच्या फर्स्ट क्लास फर्स्ट ग्रॅज्युएट पेक्षा कमी अधिक असू शकतो. दोन ज्ञानी आपसामध्ये एकत्र आले की त्यातला एक न्यून असणार, गौण असणार, दुसरा प्रधान असणार, हे ठरलेलं आहे. म्हणून मला ज्ञानी नाही व्हायचं. ज्ञान मिरवण्याची बिलकुल गरज नाही, कारण ज्ञान मिरवून काही होत नाही. बोध मिरवता येत नाही. बोध कधी मिरवता येत नाही. कारण ते मी स्वतः असतो. म्हणून ब्रह्मज्ञस्य तू ब्रह्मैव सर्वम. तू कोण आहेस? ब्रह्म एव सर्वम. ब्रह्म सर्व व्याप्त असल्यामुळे सद्रूप आहे. सद्रूप आहे ते सर्व व्यापक आहे. जे सद्रूप आहे ते चिद्रूप आहेच. म्हणून ब्रह्म बोधरूप आहे. म्हणून त्याला ब्रह्मज्ञ असं म्हणतात. म्हणजे ब्रह्माचं ज्ञान नाही होत, ब्रह्मच ज्ञान रूप आहे. मी ब्रह्म आहे असं कळतं. कसं कळतं? मी ब्रह्म आहे असं कळतं. ब्रह्मज्ञस्य तू ब्रह्मैव सर्वम. इथे तू शब्द वापरलाय बरं का. सतु भवती दरिद्रो, तू शब्द आहे. त्या तू शब्दाला एक अनन्य साधारण महत्व आहे, बघा लक्षात घ्या. काल आपण बघितलं होतं, काल म्हणजे आधी आपण बघितलंय, प्रयत्नात द्यतमानस्तु. तू शब्द आहे म्हणजे मंद मुमुक्षु, मध्यम मुमुक्षु आणि तीव्र मुमुक्षु, यातल्या मंद आणि मध्यमला म्हटलं आहे प्रयत्नात द्यतमानस्तु. तसा इथे तू शब्द वापरला आहे. ब्रह्मज्ञस्त तू ब्रह्मैव सर्व. तू कोण आहेस? तू सर्व व्याप्त असा ब्रह्म आहे. सर्व व्याप्त सांगावं लागतं. एकमेव अद्वितीय असा ब्रह्म आहेस. म्हणून ब्रह्मद्यस्य तू ब्रह्मैव सर्वम. मी जिथे सर्व व्याप्त आहे हे माझ्या लक्षात येतं, तिथे मग आता काही मिळवावं असं वाटतं का? एक कल्पना करू आपण. ब्रह्माची तशी कल्पना कधीच करता येत नाही आणि कोणत्याच संदर्भात करता येत. ब्रह्मज्ञस्य तू सर्वैव ब्रह्मम. ब्रह्मज्ञस्य तू ब्रह्मैव सर्वम. कल्पना कशी करता येत नाही, तरी एक थोडीशी करून पाहायची. ब्रह्मासारखी कल्पना होऊच शकत नाही, हे अगदी स्पष्ट आहे. मग कसं? मग कल्पना कशी करायची? हे आपलं घर आहे, स्वतःच्या मालकीचं घर आहे. मग आपल्याला असं वाटतं का की ह्यातल्या जिन्याच्या पायऱ्या माझ्या आहेत, या माझ्या होऊन जाव्या? सगळं जर घरच माझं आहे, तर घराच्या जिन्याच्या पायऱ्या माझ्याच असतील की नाही? घरातलं रेलिंग माझंच असेल की नाही? मग हे माझं व्हावं, ते माझं व्हावं, ते माझं व्हावं असं वाटतं का हो? नाही वाटत. तसं सर्व व्याप्त ब्रह्म असल्यामुळे मग आता हे मला मिळावं, ते मला मिळावं, ते मला मिळावं असं वाटण्याचं काही कारणच नाही. आंबा हातात मिळाल्यानंतर
कोय मिळावी, गर मिळावा, साल मिळावं असे विचार येतात का मनात? सगळं आंबाच आहे वाहतात. सर्व व्याप्त ब्रह्म एकदा मी आहे असं कळलं की मला काही मिळावं असं वाटत नाही. कारण ब्रह्मात स्वगत सजातीय आणि विजातीय भेदही नाही. त्याच्यामुळे वाटण्यासाठी देखील काही शिल्लक राहत नाही. म्हणून नास्ती मोह. म्हणून मोह नाही होत. म्हणून मोह नाही होत. ब्रह्मज्ञानाला मोह का होत नाही? मोह न होण्याचं कारणच काय आहे? मात्र आम्हाला लक्षण बरोबर कळलं पाहिजे. ब्रह्मज्ञानी कशाला म्हणतात, साखर कशाला म्हणतात, आम्हाला नीट कळलं पाहिजे. साखर कशाला म्हणतात? साखर गोडीला म्हणतात. नुसत्या पांढरेपणाला जर आपण साखर म्हटलं तर मिठालाही साखर म्हणावं लागेल आणि चुन्यालाही साखर म्हणावं लागेल. चुना म्हणजे साखर नव्हे, मीठ म्हणजे साखर नव्हे. म्हणून पांढरेपणा म्हणजे साखर नव्हे. साखरेला पांढरेपणा आहे हे बरोबर आहे, पण हे साखरेचं लक्षण नाही. गोडी हेच साखरेचं लक्षण आहे. म्हणून निर्मोहत्व हे ब्रह्मरूपत्वाचं लक्षण आहे. मला जर मोह होत असेल तर मोह हा नेहमी दुसऱ्या वस्तूचा होतो. हे कडवं घ्यायला काल त्यांना वेळ मिळाला नाही, उशीर होऊन गेला होता. मोह हा नेहमी दुसऱ्या वस्तूचा होतो. आपल्यापेक्षा जी गोष्ट भिन्न असते त्या गोष्टीचा मोह होतो, तो लक्षात घ्या. नास्ती मोह. आपल्यापेक्षा जी गोष्ट दुसरी असते त्याचं भय पण असतं. द्वितीयाद्वयी भयम भवती. ब्रह्मरूपच मी झाल्यानंतर मग आता मला कशाचा मोह होण्याचा प्रश्न उरत नाही, मला कशाचं भय वाटण्याचाही प्रश्न होतो. नास्ती मोहो भयम नैव दुःखम. म्हणून शोकनाश हा दुःख होतच नाही. सुख दुःखे समे कृत्वा समत्वम योग उच्च. म्हणून भय शिल्लक राहत नाही. मला ब्रह्मज्ञान झालं मी भित्र आहे, शक्य नाही. मला ब्रह्मज्ञान झालं आणि माझे पैसे कोणी घेऊन जाईल असे भय वाटताय, शक्य नाही. मला ब्रह्मज्ञान झालं माझं शरीर नाश पावलं तर कसं होईल असं वाटणं शक्य नाही. ज्याप्रमाणे बर्फ कधी उष्ण असू शकत नाही, गरम असू शकत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाला मोह असू शकत नाही, शोक असू शकत नाही, भय असू शकत नाही, क्रोध असू शकत नाही. नास्ति मोह भयम नैव दुःखम. त्याला मोह नाही, त्याला भय नाही, त्याला दुःख नाही, त्याला शोक नाही, त्याला विकार नाही. राग द्वेषादी विकार आहेत. काम क्रोधादी आवेग आहे. याला त्या विकारांचा आवेग नाही. मग काय आहे हो? याचं उत्तर द्या ना. त्याचं उत्तर खालच्या ओळीत आहे. तस्य स्वानंद मग्नम हि चित्तम. त्याचं चित्त स्वानंदामध्ये मग्न झालं. यस्य चित्तम निर्विषयम हृदयम यस्य शीतलम तस्य मित्रम जगत सर्वम तस्य मुक्ती करे स्थिता. चित्त प्रसादात शंकराचार्यांनी सांगितलं. त्याचं चित्त प्रसन्न असतं. प्रसादे सर्व दुःखानाम हानी रस्योपजायते प्रसन्न चेतसो याशु. भगवद्गीतेचा अभ्यास केला, काय प्रसाद मिळाला पाहिजे हो मला? सर्व दुःखानाम हानी ही.
रसोवई सहा सर्वश्रेष्ठ रस मला प्राप्त झाला पाहिजे. तो रस प्राप्त झाला हे कसं कळायचं? प्रसन्न चेतसो याश. म्हणून प्रसाद नावाच्या पदार्थाच्या निमित्ताने चित्ताची प्रसन्नता हा खरा प्रसाद आहे. तस्य स्वानंद मग्नम हि चित्तम. त्याचं चित्त आनंदात मग्न असलं. असा अनुभव मला आला पाहिजे. नाही तर मग ते सांगतात आहे ना आम्ही ऐकतोय. आणि असा अनुभव येईपर्यंत श्रवणाची गरज आहे, लक्षात ठेवा. श्रवणाने अज्ञान दूर होतं. मननाने शंका नाहीशी होते आणि निधिध्यासनाने विपरीत ज्ञानाचा नाश होतो. तस्य स्वानंद मग्नम हि चित्तम एकमेवा द्वितीयम हि ब्रह्म. एकमेवा द्वितीयम हि ब्रह्म. एकमेवा द्वितीयम हि ब्रह्म. निर्गुणम निश्चलम निर्विकारम एकमेवा द्वितीयम हि ब्रह्म. अशा पद्धतीने परमपूज्य स्वामी तेजोमयानंद यांची ही रचना मला खूप भावली आणि तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. आपण तो गोड करून घ्यालच मला खात्री आहे. आपला स्वभावच तसा आहे की आपण गोड करून घेता. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हा बेटा अंजू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सुनील मामा. रामकृष्ण हरी सुनीता. रामकृष्ण वेदाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. वीणाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सुनील. रामकृष्ण हरी. जी रामकृष्ण हरी. माई आत्या नमस्कार करतो. वीणाताई रामकृष्ण हरी. वीणाताई रामकृष्ण हरी. नमस्कार. तिकडचं दिसून राहिलं, मी नाही दिसून राहिली. रामकृष्ण हरी. मी नाही, एका मिनिटात जाते. हे दिसली पाहिजे. रामकृष्ण हरी डॉक्टर साहेब. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पद्माताई रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. उषाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंगलताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रेखाताई नमस्कार करतो. रेखाताई नमस्कार करतो. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी दीदी. नमस्कार काका. नमस्कार. रामकृष्ण नमस्कार दीदी. रामकृष्ण हरी. दहापोतेजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुरेंद्रजी नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. सुरेंद्रजी तुम्हाला फोन करतो थोड्या वेळात.